हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो? आय होप की तुम्ही छान मस्त मजेत आहात आणि मी सुद्धा खूप छान मस्त मजेत आहे ताईंनो। पण व्हिडिओ आले नाही त्याचं कारण सुरुवातीला सांगते। तर मी गेली होती माझ्या माहेरी 4 दिवस। तर रविवारी सकाळी सगळं आवरून आदिती अनुष्काला सुट्ट्या होत्या, मग आम्ही गेलो आणि बुधवारी संध्याकाळी घरी आलो। मग माहेरी गेलं की तुम्हाला माहित आहे की एक दोन इतकी धावपळ होती, 2-4 दिवस इकडं तिकडं आपण फिरतो करतो, ह्याच्यावर बोल त्याच्यावर बोल होतं। मग तो व्हिडिओ कधी करत बसायचं, मी मागे पण सांगितले। आणि मला नाही कुणाची प्रायव्हसी दाखवायला आवडत, त्याच्यामुळे मी माहेरी वगैरे गेले की व्हिडिओ करत नाही, म्हणजे सतत असं नाही, कम्फर्टेबल नसतं आपल्या काय। मला कॅमेरा जेवढा मी कॅमेरा फ्रेंडली आहे तेवढं बघा सासरीत सॉरी माहेरी तसं कुणापुढं असा कॅमेरा धरून तसं नसतंय आणि दिसताना मग ते पुढचं माणूस नको म्हणलं की ऑड वाटतं। म्हणून मग मी कधीच व्हिडिओ आणि नाही, ते कंटाळा येतो माहेरी म्हटलं की आराम वगैरे सगळं ही वेगळंच असतं आपलं राहणीमान, त्याच्यामुळे मला तर एकदम कंटाळा येतो, असं व्हिडिओ करायला नकोच वाटतं। तर तेच आता बघा कालच मी आले, म्हणजे बुधवारी संध्याकाळीच मी गावावरून आले। सगळे कपडे त्या दिवशी मी धुतलेले, पण आता बॅगेत जे काही वापरलेच नव्हते ते कपडे तसेच बॅगेत होते, मग ती बॅग आता रिकामी केली। आणि आज आहे गुरुवार, गुरुवारचं सकाळचं म्हणजे रुटीन मी तुमच्याशी शेअर करते। रुटीन तर तुम्ही नेहमी पाहतात, त्यात काय वेगळं नाहीच आहे। पण कारण सांगते, तर माझ्या वडिलांची तब्येत बरी नव्हती म्हणून आम्ही बघायला गेलेलो आणि आदिती अनुष्का पण आलेल्या। आणि मागच्या उन्हाळ्यातसुद्धा मी अगदी 3 ते 4 दिवस माहेरी राहिलेलो, म्हणून मग ह्यावेळेस पण मी आत्ता 2-3 दिवस म्हटलं राहावं। आणि कसं असतं ना, जोपर्यंत म्हणजे आता स्पष्टच बोलते, जोपर्यंत आपल्याला होते ना तोपर्यंत आपण आपल्या आईवडिलांना हे करायचं असतं, म्हणजे प्रोटेक्शन द्यायचं असतं मुलांनी आपल्याला, जो आहेत तोपर्यंत। आता मी म्हणते परत काहीही उपयोग नसतो, ना रडण्याचा उपयोग होतो, ना आपल्या त्रासाचा उपयोग होतो, ना दुःखाचा उपयोग होतो, काहीच उपयोग नसतो त्या कोणत्याही गोष्टीचा। जोपर्यंत माणूस आहे ना ठणठणीत तोपर्यंत त्याच्यासमोर बसणं बोलणं आनंद म्हणजे सगळं आपले क्षण सगळे साजरे करणं हेच महत्त्वाचं असतं। आणि नंतर मग म्हणायचं नाही की वेळ असतं त्यावेळी ते केलं असतं, तर ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवते की परत आपल्याला मनाला खंत वाटली नाही पाहिजे की आपण त्यावेळी जर गेलो असतो, त्यावेळी राहिलो नसतो, आजारी माणूस होतं असं तर मग काही उपयोग नाही बघा, त्याला काही अर्थच नाही, उपयोग म्हणण्यापेक्षा अर्थच नाही त्या गोष्टीला। जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याच्यानं होतंय ना, मग जायचं करायचं राहायचं माहेरी, आईवडिलांना प्रेम द्यायचं, त्यांचं प्रेम घ्यायचं, दुसरं काय हवं असतं माहेरी जाण्यासाठी, तेवढीच एक गोष्ट ही असते। तर आता बघा सकाळची सगळी कामं बेसिक करून घेतली आणि आता केलेली मिस्टरांनी 2-3 दिवस पूजा, पण सगळं तसंच, फक्त देव धुतलेले, वस्त्र बदललं नव्हतं, दिवा वगैरे लावलेला। तर आता आज मी सगळंच घासा पुसायला काढलेलं आहे। आता म्हणजे 3-4 दिवस घरात नसल्यामुळं कसं धूळ वगैरे इकडं तिकडं, बाकी सगळं त्यांनी जेवण वगैरे सासूबाई करतात, त्याच्यामुळे ते भांडी वगैरे घासतात, जेवलेली ताटं वगैरे सगळं आवरून घेतात। देवपूजा पण देवपूजा केली मला म्हटले, पण देवाऱ्यात तर सगळा धूळ होता, म्हणजे त्यांनी फक्त देव उचलले आणि धुतले असतील असं देवपूजा केलेली। तर सगळं पारुसं काढून झालं, दारातलं सगळं झाडलं पुसलं धुतलं, उंबरा सगळा पुसून स्वच्छ झाला। गुरुवारचं मग मी ते बेसिक माझी कामं करत असते आणि आता देवपूजासुद्धा बघा झाली। आणि तरी पण आज झटपट सगळी कामं उरकलेली आहेत। आदिती अनुष्का सकाळी स्कूलला गेल्या, का तर आज दुपारी नंतर माझी पेंडिंग कामं होती, आता 4 दिवसाची बँकेत जायचं होतं, हे ते बाहेरची बरीच कामं माझ्या नावची राहिलेली, त्याच्यामुळे म्हटलं चला आज ना पटापट सगळी कामं आवरूया। नाहीतर देवपूजेतलं मग मी सगळंच काढून, म्हणजे घासलंय तर मी सगळं, पण आज अशी उरकली आहे देवपूजा, दुसरं काय पोती वगैरे वाचणं काय झालं नाही। आणि बघा आता पहिल्यांदा ना मगाशी जी मशीन लावलेली ना सकाळी लवकर उठल्या उठल्या, ती पण आता कपडे होत आलेले आहेत आणि ती झालीच कपडे, म्हणून ती पहिल्यांदा बाहेर काढते, वाळत टाकते आणि मग आता दुसरीसुद्धा मशीन लगेचच लावून घेते। तर हॉल बेडरूम आवरून झालेलं आहे आणि किचन तेवढं आवरायचं राहिलेलं आहे। तर पुसत होते, पण मला आपलं बायकांचं जरा वेगळंच असतं ना, किती जरी स्वच्छ दुसऱ्यांनी ठेवलं तर आपल्याला ते आपलं म्हणजे वेगळंच वाटतं, नाही आपण स्वच्छ केल्याशिवाय ते हेच होत नाही। म्हणून म्हटलं चला काढूया, थोडीफार भांडी पण आता पडली, का तर आदिती अनुष्का नाश्ता त्यांचा टिफिन चहा पाणी सगळं झालं आणि आता मी पाणीसुद्धा प्यायचं सगळं भरलेलं आहे। आणि बरंच बघा इकडचं तिकडं डबे, तिकडचं इकडं, जरा 4 दिवस घरी नसलं की असं होतंच तेवढं, पण म्हटलं ते करावं आणि सकाळी लवकरच आवरलेलं। मग ही सगळी कामं बेसिक आहेत ती आपली मी करून घेतली
आणि तुम्हाला पण मी ताईंनो सांगेल, कधी कधी अशी मनात गोष्ट ठेवत जाऊ नका. तुम्हाला जर वाटत असेल ना की नाही आत्ता आपल्याला त्या क्षणात तिथं जाऊ वाटते, तुम्हाला ती गोष्ट तुम्हाला करू वाटते, ती त्या वेळी करा. आपण आत्ता थांबलो परत ती गोष्टीला म्हणजे तिथं काहीच आपण जाऊन अर्थ राहणार नसेल तर तसं आयुष्यात करू नका. काहीही होऊ दे आयुष्यात. आत्ता तुमच्या मनाला वाटतंय की नाही आपण तिथं गेलं पाहिजे, आपल्याला तसं केलं पाहिजे, तर ती गोष्ट तुम्ही आवर्जून करा. परत खंत करण्यात काही म्हणजे अर्थच नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे आयुष्यात सगळं जावावं पण आई वडील कधी जाऊ नये, हे अगदी म्हणजे हेच आहे. बोल आता चल. हॅलो गाईज, आय एम विराज. आय एम टुडे स्टार्टिंग विथ ब्लॉग. कुणाबरोबर? तुम्ही एकदा बोलला. हाँ बोल की, तू बोल की असं बोल. तू कसं बोलतो रे? हाय गाइस, कैसे हो आप सब लोग? अभी मैं इधर जा रहा हूं. असंच बोलायचं असतं. बनतो ना. हॅलो गाईज, हाँ. कैसे हो आप सब लोग? आप सब कैसे हो? हाँ, हमारी दीदी दादा देखो. दादा कैसे हो? ऐसा ही बोलने का. हे देखो. ये देखो, ये देखो असं बोलायचं. आता मी कशी बोलते अशी बोलते. ये देखो ये हमारा विराज है, छोटा है, कितवी में जाता है. और उसका तीत देखो कितना चमकदार है. असा मोबाईल धरायचा ना, असं बोलायचं, मग ब्लॉग तयार होतो. आणि मग नंतर हेलो गाइस, तुम्हारा क्या हो गया? आप सब कैसे हो? तर हा आहे ताईंनो छोटा विराज. तर ज्या दिवशी मी रविवारी पोहोचले ना इकडं, त्या दिवशी लग्न होतं पाहुण्यातलं. तर सगळे माझी बहिणीची मुलं, भाऊजी, परत माझ्या आत्याच्या मुली, इतके सगळे पाहुणे आलेले. त्या दिवशी इतकी आत्ताकडेला गर्दी होती ना. तर हा विराज आहे ना, तर तो सबस्क्रायबर आहे. तर सबस्क्रायबर म्हणा छोटा, पण ना तो माझे व्हिडिओ रोज बघतो आणि ना पाहुणाच आहे. पाहुणा म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीचा नातू आहे तो. तर तो पाहुणा झाला, पण तो डेली माझे व्हिडिओ पाहतो, त्याची मम्मी आणि तो. तर तो घरात आला आणि मला बघितलं आणि शॉक झाला. मला म्हणत होता तो की तुम्ही त्या यूट्यूबर आहात काय, तुम्ही तुमचा व्लॉग असतो का. मी म्हटलं हो माझा व्लॉग असतो, तू बघतो का. तर तो मला म्हटला हो, मी आणि माझी मम्मी रोज व्लॉग बघतो. तर त्याला इतकं क्युरियोसिटी वाटत होती की मला पण सांग कशी तू व्लॉग बनवते, मला पण सांगा कसं व्लॉग बनवते. तर आणि इतका हुशार होता ना, तर त्याला त्याच्यापुढे मी असा मोबाईल दाखवला आणि म्हटलं हे बघा असं सगळं करायचं असतं. तर त्याने नंतर माझ्या मोबाईलमध्ये इतक्या क्लिप तयार केल्या ना, हॅलो गायस, म्हणजे त्याला इतकं भारी वाटत होतं ना, त्याला विशेष वाटत होतं असं की तुम्ही व्हिडिओ बघताय, आणि त्याला पण ती खूप आवड होती. तर मी त्याला सांगितलं तुला बनवायचे असले तर असे छोटे शॉर्ट बनवत जा, छान वाटतं. आणि तो पण बोलका होता. मग ते एक म्हणजे माझ्याकडे तो व्हिडिओ होता त्या दिवशीचा, तर रविवारचं ते शूट होतं थोडंसं. तर ते म्हटलं दाखवावं. आता जेव्हा तो व्हिडिओ पाहिल तेव्हा त्याला आनंदच होईल ते बघितल्यावर, आणि त्याला एकदम छान वाटत होतं. तर चला म्हटलं, असं त्या दिवशी खूप सारे पाहुणे आलेले होते, पण ते पण मला दाखवायचं झालं नाही. आणि वडील पण काय दाखवलेले नाहीत. जसं की काही आता व्हिडिओ तुम्ही पाहतायत असे की म्हणजे कोण कुणाला सोडत नाही, वडिलांचं दाखवलं तरी नाव ठेवतात, नाही दाखवलं तरी. आणि मी पहिल्यापासूनच काही शेअर केलेलं नाही. माझे आई वडील तुम्हाला रिअरली 1-2 व्हिडिओमध्ये दिसले असतील, वडील तर नाहीच, एकाच व्हिडिओमध्ये, आणि आई पण एकाच व्हिडिओमध्ये. तर मी तेवढी प्रायव्हसी ठेवलेली आहे, त्याच्यामुळे दाखवलेलं पण नाही. उगाच दाखवून खोड पण काढायला नको असं मला वाटतं. शांत व्यवस्थित चाललेलं आहे ते चालून द्यायचं. तर तो एक छोटा विराज नाव होतं त्याचा. आता तो व्हिडिओ पाहिल आणि त्याला आनंद होईल, आणि मस्त वाटलं त्याला पण भेटून. छान आहे चुलबुला. आणि आता बघा तुमच्याबरोबर बोलत सगळं माझं काम झालं, आणि फायनली बघा सगळा किचन ओटा. आज खरं तर वरती चढून किचन ओटा हे सगळं म्हणजे ओव्हन वगैरे तिथलं सगळंच काढून मला स्वच्छ करायचं होतं, पण नाही, मला वेळ नंतर बघितलं तर 11:30-12 वाजत आलेला. मला बँकेत सुद्धा जायचं होतं. मग अशा पद्धतीने भर सगळं धुवून घेतलं. आणि ना काल म्हणजे गावात आल्याने बघितलं किचन मिक्सर पुढे ओढला आणि त्याच्या खाली पालच बसलेली. मग मला ते काल आल्यापासून असं ही झालं, कधी एकदा तो किचन ओटा धुते, कधी एकदा किचन ओटा धुते. शेवटी तो आज सकाळी धुतला. आणि रात्री पण काल बुधवार असल्यामुळे नॉनव्हेज झालेलं, मग गुरुवारी उपवास असतात, मग शक्यतो मी बुधवारीच किचन ओटा असा संध्याकाळी क्लीन करते. पण काल गावाहून आल्यावर ना इतका कंटाळा, इतकं असं हे झालं ना, त्याच्यामुळे ना आणि करमत नाही. बघा तिथं गेलं कसं वैशिष्ट्य आहे बघा स्त्रियांचं, की आता इकडं सासरची सवय झाली ना, तर माहेरी गेलं तर जास्त भूक पण लागत नाही आणि जास्त झोप पण लागत नाही. आणि इकडं आलं की तिकडची ओढ लागते. म्हणजे
असंही होतं. तर आता सगळा किचन ओटा गॅस बीस चांगला मी चकचकीत घासून घेतला आणि आता सिंक पण घासून घेते, नळ पण घासून घेते. सकाळी पाणी सुटलेलं नळाला तर पिंप वगैरे मी घासून भरलेलं आहे आणि अजून हे तांब्याचं जे भांडं पाण्याचं दिसतंय ना ते तेवढं माझं ना घासायचं राहिलेलं आहे, तर ते पण मी घासून घेणार आहे. आणि खूप वेळ गेला आज किचन ओटा धुवायला, माझा अर्धा पाऊण तास गेला. म्हणजे चिकट नव्हतं पण ते पाणी ओतत राहिलं की काढ पाणी आणि ओत असं होतं. तर सगळंच मग नंतर किचन ओटा असा ओल्या पाण्याने मी धुवून घेते आणि नंतर सुक्या कपड्याने धुवून घेते. तर आज कोणतीही ताईनं तुमच्याशी रेसिपी वगैरे शेअर केली नाही. शक्यतो रेसिपीज सगळ्यांना आवडतात आणि मग ते दाखव म्हणतात. पण असू दे हे, आणि तुम्ही हे डेली बघता मला माहीत आहे तुम्हाला बोर पण होत असेल, पण आता काय ना दाखवणार तरी काय. आज काय मी केलं पण नव्हतं. गुरुवार उपवास मिस्टरांचा आहे तोच. आदिती अनुष्काला मी खिचडी बनवलेली तीच मी सुद्धा खाल्ली. आणि आता बघा किचन ओटा अगदी चकचकीत झाला. खालचं पण सगळं पसारा इकडचा तिकडं अस्ताव्यस्त झालेला तो पण सगळा ठेवला आणि इथलं मग असं सगळं पुसून घेतलं आहे आता व्यवस्थित आणि चकाचक. कधी पण ओलं जेव्हा तुम्ही काय धुवून घेता ना ते लगेच सुक्या कोरड्या कापडाने ना पुसून घ्यायचं, म्हणजे ते एकदमच स्वच्छ दिसतं, पाण्याचे डाग पडत नाहीत. आणि बोरवेलचं जर पाणी असेल ना तर मग काय बोलायचं नको. मग हे असे स्टीलचे नळ, स्टीलची भांडी अक्षरशः खरवडल्यागत जर 2 ते 3 दिवस घासली नाहीत ना तर अगदी त्याच्यावर थर चढतो क्षारांचा, त्याच्यामुळे ते क्लीन करावं लागतं. तर तांब्याची भांडी बघा, बाहेरून जरी तुम्ही पितांबरीनं घासली तर मी मात्र आतून कधीच पितांबरीनं घासत नाही. तो पितांबरीनं घासलेला एक स्मेल त्या तांब्याच्या भांड्याला बघा लागतोच, म्हणजे राहतो. आणि मग ते पाणी पिताना काय होतं ना असं वाटतं की ती पितांबरीच तोंडात गेली काय बघा तुम्ही असं. त्याच्यामुळे मी बाहेरचं पितांबरीने घासते आणि आतलं मात्र लिंबू आणि मी मीठ घेतलेलं आहे. तर इकडे बघा लिंबू आणि मिठाने जेव्हा आतनं भांडं घासू तेव्हा स्वच्छ असं निघलंच. आणि तुम्ही बघितलं हिरवं पाणी सगळं निघलं. तर 4 दिवस आता हे घासलंच नव्हतं आणि त्याच्या आधी पण 2-3 दिवस म्हणजे आठवड्याभर हे भांडं घासलं नाही. तर बघा अशा पद्धतीने बघा आता किती स्वच्छ निघलेलं आहे. ते जे खाली नळाच्या इथं आहे ना ते पण स्वच्छ निघतं, पण मला आता वेळ नव्हता आणि एवढं काही नव्हतं ते खराब झालेलं. हिरवं लिंबू आणि मिठानं आतून घासलं ना की नळाच्या इथं असं शेवाळ्यागत हिरवं वगैरे झालं असेल तर बघा छान निघतं. म्हणून मी नेहमी लिंबू आणि मिठाने आतून तांब्याचं भांडं घासते पाणी पिण्याचं जे असेल ते. आणि दुसरं मात्र बाहेरून जे आहे ते पितांबरीने घासलं तर काही वाटत नाही. आणि ते सुद्धा घासलं पुसलं की असं स्वच्छ कॉटनच्या कपड्याने तांब्याची भांडी पुसली की त्याचं जरा मेंटेन राहतो तो, नाहीतर लगेच डाग दिसतात. आणि आता बघा इथलं पण लागलं सगळं आवरून घेतलं. किचनमधलं एकदा असं अशा पद्धतीने फायनल टच झाला की मग जरा दिवसभर रिलीफ वाटतं. मग संध्याकाळी पण स्वयंपाकाचा कंटाळा येत नाही आणि बरं वाटतं अगदी, म्हणजे घरात थोडंसं हाय असं वाटतं. आणि आता बघा इकडे गॅस कट्टा वगैरे सगळा स्वच्छ झाला. मागची भांडी बघा मी सगळे पातेले वगैरे अस्ताव्यस्त होते ते सुद्धा झाले. 11:15चं ताईनं हे टायमिंग झालं. आणि आता दुसरी जी मशीन लावलेली ना ती पण झाली. आणि आता पुन्हा एकदा बघा स्वच्छ असं झाडून घेते. सकाळी पारूसं काढलेलंच असतं ना, पण आता वरनं गॅस कट्टा वगैरे धुताना इकडं तिकडं आणखीन धूळ वगैरे येतेच. केस विंचरलेले असले तर केस कुठं इकडं तिकडं हे होतातच. तर आता सगळा केर काढून घेते. एकदा असा स्वच्छ केर काढला की दिवसभर किचनमध्ये नसतंच. म्हणजे आदिती अनुष्का 4 वाजता 4:30-5ला स्कूलमधून येतात. मी पण दिवसभर फक्त एकदा जेवायला पाणी प्यायला अशीच येत असते. आणि त्याच्यामुळे किचन इतका काय नंतर खराब होत नाही दिवसभर. तर आज भांड्याचा ढिगारा बघा ताईनो केवढा घासलेला आहे. सगळं दिसल तेवढं घासायचं, ती काय प्रत्येक गृहिणीचं हे असतंच. तर आता बघा सगळं झालं, स्वच्छ झाडून काढलं. आणि आता किचनमधली लास्टला फरशी, तर जवळजवळ 1 तासाच्या अंतरानं किचनमधली फरशी मी पुसते. म्हणजे हॉल बेडरूमचं आधीच मी पुसून घेते. म्हटलं तिकडचं एकदा दोन्ही खोल्यातलं सगळं आवरून झालं ना मग इकडचं आवरायला काही वाटत नाही. मग हे ठेवलं की त्याचं टेन्शन येतं कधी व्हायचं. पण किचन जर मागे ठेवलं ना तर ते काही टेन्शन येत नाही. उलटं ना एकदम असं आपल्या पद्धतीनं आपल्या वेळेनं असं एकदम शांततेत स्वच्छ लकलकीत बघा किचन स्वच्छ होतं. देवपूजा पण ना गडबडीत केली की ती देवपूजा पण केल्यासारखी वाटत नाही. हे असं निवांत केलं म्हणजे ज्या त्या वेळी तर ते अगदी स्वच्छ असं होतं. तर आता बघा फरशी पुसायला पण तितकाच वेळ जातो. किचनची फरशी कशी, आणि जेव्हा किचन ओटा मी धुते ना तेव्हा वरनं थोडं पाणी इकडं तिकडं पडतं, मग आपलं पायाची माती ही लागून चिखल झाल्यासारखं होतं. म्हणून किचनमधली फरशी पुसायला सुद्धा वेळ जातो. आणि आता फायनली माझी सगळी ताईंनो कामं झाली आणि व्हिडिओसुद्धा इथेच संपत आहे. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय. एक लाईक नक्की करा.